माधुरीजींचे खूप सारे सिनेमे गाजलेले आहेत आणि हम आपके कौन सगळ्यांनी बघितले, खूप हिट आहे. आणि ही जोडी सख्या बहिणी सख्या जावा एकाच आज सोफ्यावरती बसलेल्या आहेत. सिनेमात सगळ्यांना म्हणजे माहिती आहे, तो पाठ आहे सिनेमा, असं बालभारतीला धडा असतो ना, तसा हम आपके कौन आहे लोकांसाठी. तर आमच्या गावातल्या लोकांनी सुद्धा एक सिनेमा बनवलेला आहे. तुमचा होता हम आपके है कौन, आमचा आहे आम्ही तुमचे ओ पहिचान कोण. तर असा एक सिनेमा त्यांनी बनवलेला आहे, तर तो मला तुम्हाला दाखवायचा आहे. बघूयात या सिनेमामध्ये काय. यासाठी मी विनंती करेन सगळ्या आपल्या पाहुण्यांना की कृपया तुम्ही समोर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. तर मंडळी, सुरुवात करतोय आमच्या सिनेमाला. माधुरीजी, तुमच्या सिनेमामध्ये पण खूप मोठी हवेली होती. आम्हाला ही हवेली जी मिळाली तीच आम्ही आपली लावली LED वरती. पण या हवेलीत सुद्धा जसे एक बाबूजी होते तुमच्या सिनेमात, तसे बाबूजी आहेत. पहिल्यांदा आपण त्यांना भेटूयात, ज्यांनी लहानपणापासून त्यांच्या 2 पुतण्यांना मोठं केलंय. भेटूयात बाबूजींना. या बाबूजी. मी पेलो असतो नंतर थोड्या वेळाने. कोण आहेत ते? हे माझे दादा वहिनी. अरे वा वा. दादा वहिनी 20 वर्षापूर्वी अचानक गेले. बरं, गेले तर गेले. 2 त्याचे पोट्टे माझ्या पदरात टाकून गेलेत मेंटेनन्ससाठी. तुम्हाला सांगतो, त्या पोट्टेचं मेंटेनन्स करता करता माझे हे लायसन कोणी गळ्यात घालायला तयार नाही आहे. म्हणजे इतकी आपत झाली. ह्या 2 पोट्टेच्या नादात माझी लग्नाची इच्छा माधुरीच राहिली. काय काय आपलं हे अधुरीच राहिली. त्यांचं नाव कशाला घेतलं? अरे एवढ्याला आलंय म्हटलं तिचं नाव घेऊन टाका. चान्स येते नाही. एक मिनिट. काय? अरे भगवान बाबा, तू काय सांगून आला मला? मी करेक्ट बोलून आलो ना मी. नाही का, बस आहे. मला एक काय गोष्ट कळत नाही. आपण एकतर कळतोय एवढा मोठा सिनेमा, हा, याच्यात तुम्हाला रोल दिला मी बाबूजींचा. हा. बर, बाबूजी म्हणजे बाबूजी वाटले पाहिजे ना. तुम्ही आबे तुबे ही कुठली लँग्वेज आल्यापासून चालली तुमची? अरे तुला माहित नाही काय? काय? हे बाबूजी विदर्भातले होते. बाबूजी विदर्भातले होते? अरे स्क्रिप्ट मध्ये नाव लिहिलंय त्यांचं, बाबूजी अकोलेनाथ. अकोले म्हणजे अकोला, यवतमाळ, अमरावती सगळं विदर्भ पट्टा आहे. आलोकनाथ आहे ते, आलोकनाथ. अकोलेनाथ असं नसतं. पण असं जाऊ दे. आपल्याला काय, आता मी रोल करून आलो म्हणजे मी अकोलेनाथाचा, लक्षात ठेवा. आपलं म्हणजे कसं आहे विदर्भ, लक्षात ठेवा. अरे बापरे, साक्षात करंजीवर. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहे तुम्ही? बरे सर. माझा एक भाचा आहे, सेम टू सेम तुमची कॉपी करते सर. म्हणजे एकदम तुमच्या, म्हणजे आप जैसा करते ना वैसा सेम टू सेम करता सर. म्हणजे तुमच्या पावलावर पाऊल टाकून चालते तो आमचा भाचा. सेम त्यांच्या सर, म्हणजे दिग्दर्शक झाले ते पुढे जाऊन. नाही, चहाची टपरी टाकली त्याने. चहाची टपरी आहे त्याची सर. काय नाव आहे? चहा कॉफी विथ करण. जबरदस्त चहा भेटतो तुम्हाला सांगतो सर. तुम्ही या कधी, खारी पण घ्या. राहू द्या. तुम्ही गोष्टीतलं बोला, पर्सनल प्रमोशन नको इकडे. नमस्कार. तर ही माझी हवेली. या हवेलीमध्ये मी माझ्या 2 पुतण्यांबरोबर राहतो. अच्छा. मोठा राजेश वा. आणि लहाना प्रेम. प्रेमचा आज वाढदिवस आहे. वा वा. हा, प्रेम. या प्रेम. दादा इथे या रे येडे. आई आई आई
काय केलंस बाळा हे ए वाढदिवस आहे ना हा. फुगे फोडले ए, मला फुगेच फोडायचे होते तुम्ही मध्ये आलात आहेस कोण तू प्रेम प्रेम काम. ए, तुला प्रेम चोप्रा नाही करायचं आहे. प्रेम प्रेम सलमान खान सर. सल्लू सल्लू. हा तो तर मी दिसतोच. ते सल्लू म्हटले जंगल बुकचा बल्लू नाही म्हटले. गैस से करेंगे सबका स्वागत गैस से करेंगे सबका स्वागत. अरे गॅस नाहीये रे ते स्वॅग आहे स्वॅग स्वॅग. तुझं काय म्हणणं आहे शादी कब कराओगे? बस करण की होई की लगेच. बरं जाऊ दे करणची राहू दे. तुला एक मोठा भाऊ आहे राजेश. हा? त्याचं होऊ दे. त्याची झाली का मग तुझं लग्न करून देईल ना मी. राजेश कुठे? ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का विधाता की पहचान है. तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. अरे काय चालू आहे बिझनेसमन आहे बिझनेसमन. हा एक मिनिट. कसला बिझनेस कसला करतात हे? सॉफ्टवेअर. अच्छा इंजिनियर आहेत. ते ट्रेन मध्ये बनिये निघते. सॉफ्टवेअर नाही म्हणत त्याला. त्याला वेगळं काहीतरी म्हणतात. ते सॉफ्टच असतं ना मग काय एकच आहे ते. आणि तुमचा कसला बिझनेस आहे ते नाही मला कळलं. माझा मी प्लास्टिकचे मग बनवतो. काय प्लास्टिकचे मग राहतो ना. हा कुठं बिझनेस असतो का मग विकायचा? हे बरोबर आहे तुमचं. एवढ्या मोठ्या माधुरी दीक्षित बकेट विकू शकते मी मग नाही विकणार.